प्रिय मित्र, आज सोमवार 3 फेब्रुवारी आणि आजच्या दिवशी आपण पहिल्या वाचनामध्ये पाहतो की विश्वासाद्वारे एखादा मनुष्य चमत्कार करू शकतो. विश्वासाद्वारे त्याची नीतिमत्ता बळावते. विश्वासाद्वारे संदेष्टाने देखील महान कार्य करून राज्य जिंकलेली आहेत. विशेषतः मोशेच्या काळामध्ये जे बलाढ्य इजिप्त राष्ट्र होते ते देखील त्याने केवळ विश्वासाच्या आधारे जिंकलेला आहे आणि त्यातून त्याच्या लोकांना मुक्ती दिलेली आहे. म्हणजेच विश्वासाद्वारे महान कृत्ये घडतात हे आपल्याला बायबलमध्ये वेळोवेळी सांगितलेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आपण जर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे आपली नीतिमत्ता वाढली तर आपण नेहमीच अजिंक्य राहू शकतो आणि कधीही आपल्या हातून नको त्या गोष्टी घडणार नाहीत. आणि विशेषतः ह्या पृथ्वीवरच्या सगळ्या लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. आणि म्हणून आज आपण पाहत आहोत की लढाईत देखील जे पराक्रम झालेले आहेत ते देखील विश्वासाच्या आधारे. मग तुम्ही दावीद राजाकडे पहा, दानियलकडे पहा किंवा इतर अनेक लोकांनी ज्या ज्या लढाया केलेल्या आहेत त्या लढायांद्वारे त्यांनी राज्ये जिंकलेली आहेत. परमेश्वराचं सामर्थ्य दाखवलेलं आहे आणि त्याद्वारे महान चमत्कार घडलेले आहेत. म्हणून विश्वास ही अत्यंत परमेश्वराची मोठी देणगी आहे आणि ती देणगी आपण जीवनातून हरवू नये. म्हणजे जीवनात किती संकट आली, दुःख आली, वैताग आला, अनेक वेळेला आपल्याला अपयश जरी आलं तरी विश्वास आपण टाकू शकत नाही. आणि विश्वास जर टाकला, कारण परमेश्वर कदाचित आपली परीक्षा पाहत असेल परंतु त्या विश्वासाद्वारे तो महान कृत्य करतोय हे विसरून चालणार नाही. हो माझ्या प्रिय बंधूंनो, तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये कितीतरी लोक विश्वासामुळे आजारातून बरे झालेले आहेत. निरनिराळ्या टेन्शनमधून आणि कुटुंबाची स्थिती कितीतरी सुधारलेली आहे केवळ विश्वास. हो माझ्या प्रिय बंधूंनो, आजच्या शुभवर्तमानात देखील आपणास सांगण्यात आलेला आहे की एक मनुष्य येशू ख्रिस्ताकडे गलसेकराच्या प्रदेशामध्ये भेटतो आणि तो अकराळ विक्राळ बनलेला असतो, कारण त्याला भूताने पछाडलेलं असते. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त त्या माणसातून भूत कसं काढतो आणि त्याला कसं चूप बसवतो हे आपल्याला दाखवलेलं आहे. परंतु माझ्या प्रिय बंधू बहिणो, ह्या ठिकाणी देखील आपण एक विश्वासाची कथा पाहतो की तो माणूस जो झाला भूताने पछाडलेला आहे तो येशूला ओळखतो आणि येशूला सांगतो, तू देव आहे, देवाचा पुत्र आहे, तू आमच्यामध्ये का पडतोस आणि विशेषतः आम्हाला का छळतोस, म्हणजे आमच्यातून तू भूत काढून आम्हाला का टाकतोस. हो माझ्या प्रिय मित्रांनो, एवढंच नाही तर आपण पाहतो की त्यानंतर येशू ते भूत काढतो आणि त्या डुकराच्या कळपात टाकतो. त्यामुळे ती डुकरं पळत पळत काठावरून समुद्रावर पडतात आणि ते नष्ट होतात. त्यामुळे गावातील लोक ज्यांचा येशूवर विश्वास नाही परंतु केवळ त्या डुकरावरती विश्वास आहे, त्यांना तो येशूला ते लोक हाकलतात आणि गावाबाहेर पाठवतात. म्हणजे येशू आपल्या गावात असला तर किती महान कृत्य होतात हे त्यांना दिसत नाही. तो मनुष्य बरा झालेला आहे, त्याच्यातून भूत नाहीस झालेला आहे, तो आता अकराळ विक्राळ होत नाही आणि त्यामुळे गावातील कोणालाही त्याची बाधा होत नाही हे पाहत नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, प्रभू येशू ख्रिस्त इथे आपल्याला एक महान गोष्ट सांगत आहे. ती म्हणजेच आपण सत्यावरती, परमेश्वरावरती जे चांगलं आहे त्यावर विश्वास ठेवावा आणि त्याद्वारे परमेश्वरामध्ये महान कृत्य करावी. त्याद्वारेच आपलं तारण आहे.